me a god. You call me a god. You call me a god. You call me a god. Let's go. माणगावमधील इंदापूर रेल्वे स्थानकावर दिनांक 20 जानेवारीपर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नाईलाजास्तव उपोषणास बसणार असल्याचा इशारा मिलिंद साळवी, जिल्हा संयोजन बहुजन क्रांती मोर्चा आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना रायगड यांच्या वतीनं देण्यात आलाय. इंदापूर रेल्वे स्थानक गेल्या अनेक वर्षांपासून सोयी सुविधांपासून वंचित राहिला असून वारंवार निवेदन देण्यात आले, परंतु कोकण रेल्वेला 25 वर्ष झाली असतानाही या स्थानकावर रेल्वेतून उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म नाही. प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात टाकून पलीकडे जावं लागतं. आविष्कार संशोधनावर आधारित राज्यस्तरीय स्पर्धा असून याचे आयोजन दरवर्षी होतं. माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्ती केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन होत आहे. यावर्षी हे आयोजन करण्याचा बहुमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांना लाभलाय. 26 विद्यापीठातील एकूण 30 लाख विद्यार्थ्यांपैकी 777 नवकल्पक विद्यार्थ्यांनी 6 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये भाग घेतलाय. पुढील 3 दिवस ही स्पर्धा 13 ते 15 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे सचिव डॉ. मनीष जोशी हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले. पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात बांधलेले पाणवठे विकासाच्या नावाखाली पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत असं चित्र दिसतंय. ब्रिटिश राजवटी अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रस्त्याने आडवाटेने जाणाऱ्या घोडदळ, पायदळ किंवा वाटसरू यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली जात असे. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत आणि स्वातंत्र्यानंतर देखील असे पाणवठे बांधण्यात आले होते. ब्रिटिश गेल्यानंतर पारशी समाज बांधवांनी विहिरी, शाळा बांधल्याची नोंद सरकारी दप्तरी दिसत आहे. दरम्यान हे पाणवठे मार्गावरच दिसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीनं डॉ. सुरेश कुमार मेकला, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवलं जात असून त्यात आरोग्य शिबिर संपन्न झालं. लायन्स क्लब ऑफ खोपोली, अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकच्या वतीनं डॉ. रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी, खोपोली रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य, त्याचसोबत अनेक वाहन चालक मालकांसमवेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सवाची ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर पौष पौर्णिमेनिमित्त पहिलं शाही स्नान करण्यास रसायनीतील असंख्य भाविक भक्त महाकुंभमध्ये एकवटले होते. भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस असून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झालेला असून असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. मकर संक्रांतीनिमित्त नवीन पनवेल वाहतूक शाखेनं वाहन चालकांना तिळगुळ देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी दंडात्मक कारवाई न करता जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला वाहन चालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत नियमांचे उल्लंघन न करण्याची ग्वाही वाहतूक शाखेच्या अंमलदारांना दिली. बेशिस्त चालकांमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढतंय. यामुळे कित्येकांचा नाहक बळी जातोय. अपघातामध्ये अपंगत्व येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. अशा घटना टाळण्यासाठी शिस्तीनं वाहन चालवणं आवश्यक असल्याची जनजागृती करण्यात आली. महाड तालुक्यातील बिरवाडी शहरांमधील मच्छी मार्केट बाजारपेठ सध्या वाहतूक कोंडीमुळे अडचणीत आलेली दिसत आहे. तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत असून बिरवाडी हायस्कूल बाजारपेठ येथील नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टरनं पूल बांधकाम करताना दुचाकी आणि वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्ग सोडला नसल्यामुळे सर्व वाहन बिरवाडी मच्छी मार्केट येथून ये जा करीत असतात. मच्छी मार्केटमधील रस्ता हा अरुंद आणि छोटा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. माणगाव तालुक्यातील पळसगाव खुर्द ते पळसगाव बुद्रुक या जोड रस्त्याचं लोकार्पण नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते गांगवली ग्रामपंचायत हद्दीतील पळसगाव खुर्द येथे करण्यात आलं. पळसगाव खुर्द ते पळसगाव बुद्रुक हा जोड रस्त्यावर अनेक वर्ष डांबरीकरण रखडल्याने या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. या रस्त्याची मागणी नामदार भरतशेठ यांच्याकडे करताच त्यांच्या पाठपुराव्याने 60 लाख रुपये मंजूर झाले होते. त्यानंतर हा रस्ता पूर्ण करण्यात आला. त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.